हॅलो गाईज, कसे काय? नमस्ते. पुन्हा एकदा माझ्या न्यू व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जाणार आहोत कोल्हापूरमधील डोंगरच्या ज्योतिबाला. चला ज्योतिबाला जायची तयारी पूर्ण फॅमिली. हे बघा, छोटू जानू इकडं, वहिनी ताई, ओय अजून मम्मी, ही मम्मी आहे. हाय कर, हाय. ती नाही, ती खुश झालेली आहे. चला, आमची गाडी आलेली आहे ऑलरेडी, तिकडे उभी आहे समोर, सब बघू शकता तिकडे. आता गाडीमध्ये बसायला निघत आहे गाडीमध्ये बसायला. सध्या आम्ही टोटल 21 जण आहे गाडीमध्ये. चला निघूया. ए चला फटाफट. इथून ज्योतिबा 80 किलोमीटर लांब आहे इथून. हे बघा आमची फॅमिली. फायनली सर्व पॅकिंग झाल्यानंतर आम्ही निघालो ज्योतिबाला. घराच्या बाजूला थोडं कंस्ट्रक्शन चालू असल्यामुळे आमची गाडी घरापासून थोडी लांब पार्क केली होती. फर्स्ट टाइम आम्ही सर्व फॅमिलीसोबत कुठेतरी फिरायला निघालो होतो. एक एक करून आम्ही सर्वजण ट्रॅव्हल्समध्ये चढलो. अरे चला पटापट, इतक्या हळू चढल तर आपण पोहोचणार कधी? पटापट चढा गाडीमध्ये. फायनली गाडीमध्ये एंटर झालो. हे बघा, सर्वात पहिले आमचे भाऊ, नंतर भाव आणि वहिनी, आणि हा आमचा राजू दादा, आणि पाठीमागे मम्मी, दीदी, बहीण, आणि इकडे लास्टला सौम्या, आराध्या, आणि हा चंगू, आणि हा मंगू, आणि इकडे ताई. अशा सर्व फॅमिलीसोबत आम्ही ट्रॅव्हल्समधून फिरायला निघालो आहे कोल्हापूरच्या ज्योतिबाला. ज्योतिबाच्या नावानं गणपती बाप्पा. चला, वाकायच्या नावाने चला. अन्नाला बाय करा. अन्ना बाय बाय. गावाला कुठे फिरायचं म्हटलं ना, प्लॅनिंग करण्याची गरज नाही. गावाला फिरण्यासाठी खूप गोष्टी असतात. एकदम मोकळी हवा, आणि या मोकळ्या हवेमध्ये ट्रॅव्हल करणं म्हणजे खूप भारी, एक नंबर. हाफ रोड क्रॉस केलेला आहे आम्ही ऑलरेडी. आता थोड्याच मिनिटामध्ये आम्ही पोहोचत आहे ज्योतिबा. 3 किलोमीटर अंतर बाकी आहे ज्योतिबा. हे बघा काही इथून सर्व एरिया ज्योतिबाचं मंदिर आहे. खूप मोठा एरिया आहे. इथून बघू शकता, इथून खाली पण झाड आहेत. सर्व एरिया ज्योतिबाचं मंदिराचं आहे. आता आम्ही पोचलेलो आहे एक्झॅक्टली ज्योतिबा मंदिर. आता एका साईडला इथे गाडी साईडला लावणार, एका साईडला गाडी पार्क करू आणि ज्योतिबाच्या दर्शनासाठी लाईन मध्ये जाणार आहे. आम्ही जस्ट आय थिंक 1 आवर म्हणजे 1 घंटा लागला असेल आम्हाला इथे पोहोचायला. 1.5 घंट्यामध्ये आम्ही पोहोचलेलो आहे. ए उठा सगळे, पोहोचलो. चला लवकर आपण पोहोचलेलो आहे सर्वजण. चला पटापट उतरा. चलो पटापट, चलो पब्लिक, चलो चला. साईड चल. फायनली आम्ही खूप दिवसानं
गावाला आल्यानंतर कुठेतरी फिरायला आलेलं आहे, ज्योतिबाचं दर्शनासाठी आलेलं आहे आणि विथ सर्व फॅमिली. आता इथून दर्शन घेणार, थोडं खाणार पिणार आणि वापस घरी. जाता जाता थोडं कुठे कुठे बाहेर फिरणार, जरा गावची हवा खाणार. बघूया, खूप दिवसांनी गावाला फिरायला आल्यामुळे हे वापस आम्हाला काही लवकर भेटणार नाही फिरायला. फिरूया माझ्या सोबत, तुम्ही पण फिर. आणि चॅनल तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा आमची सर्व फॅमिली आम्ही इथं आलेलो आहे. तर इथून आय थिंक या साईडला फायनली आम्ही पोहोचलेलो आहे. इथून आता आज जाणार आम्ही ज्योतिबाला. खूप दिवसांनी फिरायला आलेलो आहे, तर चला माझ्याबरोबर या. बाबा बोल, बाबा नॉटिंग. अनएक्सपेक्टेड ट्रिप होती, अचानक ठरलं देवाच्या दर्शनाला. हार घेतलेले, नारळ आणि हार घेतलेले आहेत देवासाठी. आता इथून आपण सरळ, हे बघा समोर मंदिर आहे, इथे आता दर्शन घेऊया. बाकीचे पण घेत आहे हार. इथे सगळीकडे तुम्हाला गुलालच दिसेल. ही देवाची एक खासियत आहे. जो भक्त येतो तो गुलाल उडवल्याशिवाय जात नाही. सगळ्या गुलालाने माखलेला आहे. फायनली आम्ही पोचलेलो आहे ज्योतिबाच्या मंदिरमध्ये. हे बघा श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न. खूप मोठी लाईन दिसत आहे. बघा लाईन बाहेर आलेली इथे. ही बघ लाईन बाहेर आलेली. तर स्टार्ट कुठून होते काय माहित नाही. चला पुढे. हे बघा सगळीकडे तुम्ही बघू शकता. इथे सगळीकडे गुलाल दिसेल तुम्हाला. पण इथे मला लाईन बघून मला आता खूप भीती वाटायला लागलेली. एवढी मोठी लाईन आहे बघा सर. हां फायनली भेटली आहे बघा. इथून लाईन स्टार्ट होते. आता इथून आम्हाला आतमध्ये खूप चालायला लागणार. आय थिंक 2 घंटे 3 घंटे किती जातात ते दर्शनासाठी काय आयडिया नाही. इकडे यायचं आहे वापस फिरून दर्शनासाठी. ते लाईन स्टार्ट होते. बघा लाईन एवढी मोठी लाईन आहे मागे पण.
बोला भाव काय दर्शन झालेलं आहे. खूप गर्दीमध्ये आम्ही मुलींना ते तिकडे समोर उभे हे बघा मंदिर. आणि आय थिंक 1.5 घंटा लागला आम्हाला दर्शनासाठी. फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. आम्ही इथून थोडं खाणार पिणार आणि घरी वापस निघणार. मध्ये कुठेतरी एक बाळूमामाचं दर्शन भेटलं तर आम्ही दर्शन घेणार. त्यानंतर आम्ही घरी. या इथे गर्दी. फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. आता मंदिराचं राऊंड मारत आहे. ही बघा छोटी बहीण आता मंदिराचा एक राऊंड मारतो. दूर से देखो ये 2 लड़कियां कुछ लेने का नहीं और खाली फुकट उधर लोगों को पूछे वापस आना पड़ा मेरे को. अरे पैसे जाणं नाही पण काही पण घ्यायचं नाही नुसतं. आमचे लोक पोचले इथं. आता चल आपण खाली गेले असतील काय करत नाही. चल आता आमचे माणसं का अरे खाली भेटतील. चल मला माहिती आहे. ज्योतिबाच्या नावाने चला. अवस्था बघा काय झालं. व्हिडिओ चालू आहे. चला पटापट. ती रडणारी माणसं पण उतरा पटापट. सगळ्यांचं आहे. चल काय अवतार झालं.
गट्टी पिशवी आहे घेतली व्हिडिओची वाट असं पकड असं पकड वर पकड बाय पकडून संपले का हे फोन पे केलंस वे चला आम्ही घरी आलो. सो आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आमच्या चॅनेलला. तर भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये.